लातूर जिल्ह्यात शिवसेना झपाट्याने वाढणारा प्रभाव सध्या चर्चेचा विषय ठरला असला तरी या यशामागे ठामपणे उभे असलेले नेतृत्व म्हणजे माजी आमदार सुधाकर भालेराव आणि जिल्हा प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल होय. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती या दोघांनी जिद्द, नियोजन आणि संघटन कौशल्याच्या जोरावर शिवसेनेला नवसंजीवनी दिली आहे. उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला बळ देत लातूर जिल्हा पक्षाची मुळे घट्ट रवण्याचे काम भालेराव आणि टेंगेटोल यांनी अत्यंत प्रभावीपणे हाती घेतले. एकेकाळी अत्यल्प कार्यकर्ते असलेला भाग आज हजारोच्या संख्येने शिवसैनिक उभे राहत आहेत. हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद मानली जात आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या 15 दिवसात उदगीर नगरपालिकेत 40च्या 40 जागावर उमेदवार उभे करून त्यांनी संघटन उभारणीचा आदर्श निर्माण केला. कार्यकर्त्यांना एकत्र आणणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि प्रत्येकाला जबाबदारी देणे, पुढे नेणे या शैलीमुळे शिवसेनेची ताकद झपाट्याने वाढताना दिसत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षाला सक्षम नेतृत्व दिलं. काही ठिकाणी राजकीय असूनही शिवसेनेने अनेक जागावर दुसरा क्रमांक मिळवत आपली ताकद सिद्ध केली आहे. ही केवळ निवडणूक लढाई नव्हती तर संघटन शक्तीची जाणीव करून देणारी कामगिरी होती. विशेष म्हणजे भालेराव आणि टेंगेटोल यांच्या कार्यपद्धतीमुळे इतर पक्षातील नेतेही प्रभावी झाले आहेत. अहमदपूरचे माजी मंत्री विनायकराव पाटील, औसा येथील संतोष सोमवंशी यांच्यासह अनेकांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय. यामागे दोघांचे प्रभावी नेतृत्व आणि विश्वासार्हता मोठा घटक मानला जातो. गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक ही मोहीम प्रत्यक्षात राबवत त्यांनी संघटन गाव पातळीपर्यंत पोहोचवले आहे. त्यामुळे प्रत्येक घरात शिवसेनेची ओळख निर्माण करण्याचा त्यांचा ध्यास आता स्पष्टपणे दिसून येत आहे. आज लातूर जिल्ह्यात शिवसेना केवळ एक पक्ष न राहता एक मजबूत संघटन म्हणून उभी राहत आहे. या सर्व परिवर्तनामागे माजी आमदार सुधाकर भालेराव आणि जिल्हा प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांचे नेतृत्व निर्णायक ठरत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही संघटन उभारणी शिवसेनेसाठी मोठी ताकद ठरणार यात शंका नाही.